अगं बोला तोंड वाचे झालं काय तुला? नाही नाही तिच्या समोर काही बोलायचं नाही सांगेल ना. हा बोकडा आहे ना आता ना लय मोठा झाला. वा पाऊस लागला गाडचा रविवारच्या बाजारात येतो चांगले 5-6 हजार रुपये येतील. एकदा पैशाची लय अडचण झाली तयार आलं लांड लोंडग एखाद्याचं जाईल खाऊन. हं हिला तर काही पाहायला नको काही नको जाती तर तिकडंच बसती काही येत नाही लवकर. हां काय करावं आता याला? मामा काय करताय? काय नाही बाई सोनबाई बसलं काय काय बोलत बसले एकटे एकटे? काय रे तर बोकड्या आपला चरत आहे ना हा म्हटलं कसं आहे टाकू आपण रविवारच्या बाजारात. ड्रायव्हरच्या बाजारात. हा मग आता पैसा नाही पाणी नाही राहिलं आपल्याकडं. हा आता घर खर्च खावा चालवायचा मग आला इथे एका डाळ काय होईल माहिती का लांडगं लोंडगं जर आलं वाघ आला ना हा तर गेल खाऊन हा ते पण येतील 5-6 हजार रुपये ते जातील आपल्या तोंडातून मारून बरं का नाही. हा, मग खोट वागेल ना. मग ते तुझी सासू आज आली नाही का? अजून आला ना दिवस बुडाला सकाळ पासून गेले बर, होते. बर, दिवस उगला तेव्हापासून गेले बर, अजून दिसत नाही. येऊ दे येऊ दे येऊ दे त्याला येऊ दे. आणि ते शाकभाजी पण आणायला सांगितली होती तर मी वाट पाहत बसले मी. हा ना मामा हा एक सांगू का? काय ते आपल्या शेतातलं कापूस वगैरे विकायचं ना आता काढून हा घेतलं ते. काढून घेतला वापायचा. आणि कापसाला भाव पण असेल ना हा आता. चालू आहे आता 5-6 हजार रुपये चालू आहे. मामा हा आता ना जास्त पैसे आले ना कापसाचे हा मग मला ना सोन्याचे ते झुमर घ्यायचे. जमर घ्यायचे हा, का? आणि बांगड्या पण घ्यायचे. घेऊ घेऊ. तुलाच करायचं दुसरं कोणाला करायचं आता? मला ते घालायचे काय अरे बघा असं घालून फिरते मी किती नाही नाही कसं हे वाटतंय. फेकून ते द्यायचं. बाया म्हणतात मला तुमच्या गळ्यात काय नाही सोन्याचे कानात पण नाही काय नाही कशी दिसते तू सुनबाई आहे. सांगायचं घरी सगळं परत सासूकडे सासू कशी फिरते तुझी. नाही तिचं तिचं काला काढते म्हणा हा, तिचं नाही काला पण- काढत्या हा, तेच तिचं कोण म्हणते. मालक आहे. पण ते मला हे करतात ना हा तू सुनबाई सारखी तरी दिसते का? पण तिला लाज वाटली पाहिजे ना का आपल्या सुनाच्या हा, ते- गळ्यात फुटका म्हणी नाही हा. ना आपण घालून येणार का एवढं. मग, आणि तिला तर सगळ्याचे तरी कधी म्हणत नाही आई असं की मग सुनबाई घे तू पण हे घालून घे आजच्या दिवस नाही. हा तुम्हाला सांगेल ना मला तिच्या समोर काही बोलायचं का कशी तर पालत घालून आली सोनबाई भाजी काय पाहिजे ती भाजी नाही ना वाट पाहते आता आई येणार तेव्हा ते करते अवदासा काय नाही तरी लवकर. आणेल. आली आली काय अगं हा टाईम आहे तो यायचा. हा पुढे गेली ती सकाळची 10 वाजेपासून गेली 7ला घरी येऊ राहिली. हा तुमचं चालू होतं ना मस्त गुलू. गुलगुल होता ना. मग मीच तुम्हाला फक्त इड केरात मुसळा दिसत हा होता. का कॅरेट मुसळला. अरे कमी कमी लाज वाटवेल लाज कोणला मला? आपल्या जीवाला. हा ना. हा सकाळची गेली 10 वाजताची खाऊन पिऊन. हा तू बायको का काय आहे? नाही नाही बायको काच बायको नाही. हा रे तुमच्या डोळ्यावर मोठी सोनाची धुंदी तुम्हाला कायला बायको दिसत? हा बघा रे पायाचा स्वच्छ मला नुसते पाठी मागच्या हाताने देते मागच्या हातात देते. मग तुम्ही काय खाऊन तिच्या समोर मायवाले एवढी वालगाना करते? काय वालगाने केली? मग आपण रेट राहा आपण सासू आहे ना सास नाही, सारखंच व्हावा. तुम्ही आले मला पाहिलं नाही तर तुम्हाला नुसतं फुरान चढत तुम्ही असे बोकड्यावाना ताड झाले तुम्हाला झालं काय? अहो तेच विचारित होती मला सासूबाई अजून येणार सासूबाई अजून येणार. म्हटलं मग गेली कुठं? ती काय माही सासू नाही. ती बरं भाजी आणायला लावले अजून भाजी नाही आणली स्वयंपाकाला बिलगायचंय. कुठे तुम्हाला रात्रीच रात्र पाळी करायची पाण्यावर जायचंय तुम्हाला पाणी भरायचं? हा काय अरे नवीन पोर आहे बिलगती लवकर स्वयंपाकाला लाईट लोट जाती. हा का? हा? मग काम सगळे आवरून झाले का तिच्यावाला फक्त भाजी जवळच आडलं होतं का? हा काय काय मार तंगड्यात तंगडे टाकून हा? बसेल होती सासऱ्या पुढं तिच्यावाले सारे काम आवरेल होते का? नाही नाही कामा बिगर आवरेलचे हं? तुला काय काय आणि तुम्ही लगेच एवढे ताट होऊन बोलू राहिले माझ्याशी. मग तू गेली होती कुठं बाळसाक म्हणजे कुठे गेलती तू? मी कुठं जाईन? म्हणजे मा कुणी मालक आहे का आता? म्हणजे तुला कोणाला विचारायचं काही गरज नाही पडली म्हणजे विचारायची. मग तू स्वतःची मालकी झाली का? मलाच कोणी विचारी सुटला तुम्ही तू स्वतःची मालकी झाली का हा, सापडच्या? आहे मी स्वतःची मालकीनी. मग इकडे थांबायचं तू का आपल्याला बरं? इकडे तिकडे येणार मग तू कुठं येणार मग तुम्हाला परपंच करायचा काय सुना बरोबर? म्हणजे मग काही डोक्यात फरक पडला का तुझ्या? तुमच्या डोक्यात फरक पडला का तुम्ही तिच्या समोर मला एवढा कचरा करीत आहे मावा? मग आपल्याला लय बे वाटत जरा मग नवऱ्याच्या आज्ञात राहायचं. म्हणजे हा काच बिया वाटत? हा मी नाही कोणला घाबरत आणि मला काच बियाव नाही. हा मग तेच मग हा जरा व्यवस्थित राहायचं बस झालं. जेवले का लगेच आली पाहिजे. हम्म
तू काय बस मनाचे झालं. का मालकीन झाले मी काय मनाचीच मालकीन झाली. हा हे चालणार नाही आपल्या घरात वा रे वा. हा एकाच्या बोलायची लाज वाटते तिथे राह मग आपण तसं राहावं आपण हा काय चाललं का गजराई? काय नाही बाई. काय चाललं? काय नाही आले तुमचं ऐकू राहिले का काय चाललं? पाय ना बाई कसा मला त्या सुनासमोर असा बोलतो बाई. तर पार मला त्यानं कवडी मोली इज्जत ठुली नाही. हा याचं काय एवढं मी बांध कापले का गोड मारलं याच्यावालं असा कातून बिडतो त्या सुनासमोर मावर असा पार उगरी बागरी येतो का बस मला डोळ्यावर धरी ना. आता तूच सांग सुंदर चक्कर मारून गेले मी तर म्हटलं मला कर म्हणा ना एवढं सुद्धा सुंदर बाई मला बरं पा. तूच सांग सुंदर वैरी हा. 10 वाजताची गेली खाऊन पिऊन हा. आता आली शिन्नर मधून बस तुला लाज नाही वाटत लाज तेवढं एवढं हा? काय ताब्यात घेते तिला काय गरज एवढं आवरून धरायची आता लग्न झालं एखादीच नाही रोजचं रोजचं हा. काय आवरून धरते तिला एवढं आता काहीच आवडत म्हातारपण सुंदराबाई झालं काहीच आवडत. गळ्यावर आले तुम्ही कर हा. नाही ना म्हातारपणातच आपण व्यवस्थित राहायला पाहिजे नवपणात काही केलं चालत इंडलं फिरलं काय वाटत नाही पण म्हातारपणात माणसाने व्यवस्थित राहायला पाहिजे लागले हा. सोडणार नाही तुम्ही. अगं बाई असंच आहे तुला काय सांगू मारसून आणि सासरा दोघं असे गुलू 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 गोष्टी करीत बसा त्या तर तुला काय सांगू. हा त्यानं पार मला असा शिना आणलाय तुला सांगते सून पाहत नाही का कोणीच पाहत नाही असं कातून बिडवतो माव. मग मला असा डोळ्यावर धरी ना. तो म्हातारा ना चाबरत दिसत मी चाबर ते पहिल्यापासून आहे काही मी वय म्हणून राहिले याच्याजवळ. ए बाई तू जाय काय तू नका उद्योग करू आमच्या घरातला आमच्या आई पाहू देख म्हणजे हा देख ते का तुमचं मी तो घरी तो नवऱ्याला सांगू तिला तवाला तुमचं आम्ही चावळून नाही राहिलो मग काय तू काय म्हणले आता तो म्हातारा असं वाय बारे सुंदराबाई त्याचं काय हा? आधी लागती वाय बारे ते टक्के तू म्हातारा म्हणले हा टाकीचं म्हातारा तुम्ही काय म्हणले ऐकलं एकाही 2 लावून जाते निघून आहे ना ठक्केच म्हातारा म्हणले ना ग. चहा अजूक येतो हा. मग हे काही ऐकत पुणकडे बरं मळत लईना चहा झुकतो त्याला काय जवानी आली बाई म्हातारपणामध्ये. चालतोय सून लागली असं बरं मी काय आणतोय तिचा स्वयंपाक झाला ती पार गारड्यावर येईल होती आणि तिनं याला बी गारड्यावर आणलं याचा तर पार तिरडीच उचलायची पाळी आली होती. कोणाची? फक्त मायवाली भाजी येईल नव्हती म्हणून ये बाई. एवढा हा झाला होता याला सराट भरला होता भुकाचा. हा झाला टाका नीट बोल जरा हा हा बस झालं. तिरायत बाई जरा इड हा तिराईत बाई तिराईत बाईला काय दिसत नाही. हम्म. तू काय बोलतो मारा अंडर पेंडीवर काय बसतो सुनाशी पायावर पाय टाकून गप्पा मारीत. मी आजच बसलो का हा रोजचे हेच कपडे घाले राजा हा, बरा गाली तो बाबा. हा. चालू होते बाई अगं लय चाला त्या मला माहिती ना मी येडून ऐकत होते. बांगड्या करायच्या हा का कापूस शिकला हं. काय गाळ्यातलं करायचं असं चालू होतं त्यांचं हा ना काय बंद झालं त्यांचं पण. तर तुम्हाला सांगणार आहे का तो हा मुस्त्या मला सांगायचं ए नाही. बाई जाय ना काला डोकला येते का हा अरे काय तू आमच्या घरात काढायला येते ठकीचं चाललं काय टके झाला तिकडे टके जा जाय मला टके टके निघ नाही जाणार ए बाई निघ ना काला डोकला येते का नाही जाणार हे मी तिच्या करता येते ती माझी मैत्रीण आहे मग तिकडे जाऊ बस जाय तिकडे निघ आम्ही येतो तुझ्या दारात काय प्यायला होतं, एवढी एवढी काय चालत निघ नाही निघणार तुला पाहत येते का आला आपण काही वळण लाव अगं त्याला काय चव आली चौकून त्याचं म्हातारपण आणि कोतारपण संगत चाललंय. ए अरे तू जरा नीट बोल ना तुला माणसं तुला झालं काय तरी? तस काही 12 वरीत चाललं असं अंडरपेट हे? त्याला एअर ए कंडिशन मी तसा राहील तुला काय करायचंय घरामध्ये टेक खाली टेक बाद झालं. तुला मला पाहिल्यावर लय जोर येतो सुनबाई आली का तुला आंबूळ आंबूळ गार पडतो बस खाली बस टेक. हा बरं काय आलं तो बाजीला काय नाही आणलं मला भाजीला आणायला जायलाच टाइम नाही भेटला. खबर नाही टाइम भेटला जायचं आणायला. मग काय करते एवढा टाइम तूच सांग मला. काय करत होती बसले होते मायवाल्या मैत्रिणींजवळ. हा ना हा मामा ते भाजी दे ना किंवा करून मी ती भाजी हा नाही तिने आणले रताळ आपल्याला हा? ते म्हणजे भाजी आणायला वेळ नाही भेटला काय आणलं त्याच्यात जाय घरात घेऊन वय त्याच्यात काहीच नाही धर उचल. तिने आणले तिचे ब्लाऊज फक्त ब्लाऊज घ्यायला केलं होतं का तुम्ही साड्या मला नाही टाइम भेटला भाजी बिजी आणायला. मला तो असा सांगू नका मग
भाजी नाही केली आणि हे नाही केलं तो खा सा- कोरडं. तो कोरडं सासऱ्याला खा खाली. तो सासऱ्याला म्हणावा मोठी चड्डी घालून गावात जाईन भाजीपाला घेऊन ये बघ. मग तुम्ही घेऊन आले असते तुमचे ब्लाऊज आणलं मग त्यांना पण पॅन्ट आणलं असतं ना तुम्ही. हा ती मला काल आणि तू नको मला शाजूकपणा शिकू. हे बघा मामा यांना सांगून दे बरं का. हे बाय सुन बाय काय बोललो का असतात मला खाली खाली. हा. आता भाजी नाही आणली पूर्ण दिवस काय करत होते. बरोबर आहे बरोबर आहे सुन बायचं काय करत होती विचार हा अरे सुधार जरासा काय सुधार. सुधारती काय हा? सुधारते का तिच्या समोर मला दाबून ठेवतो हा? का? हे ना. तुला येतं का वागता नाही नाही हा? मला काच वागता येते. 10 वाजेपासून जाते तर संध्याकाळी येते घरी हा येऊ दे मा कोणी मालक नाही. हा माय लय गेले न थोडे राहिले. हा माशी जेंडची हा जाऊ दे हिंडू दे. हा तो सारखा मा कुत्र्यानं माप नाही नेलं सुनाची बाजू लावून धरितो. हा ना. तुला बायको काळा ना. त्यांच्या मुलाला नाही पाहिजे तुमच्या नवऱ्याला नाही पाहिजे कुठे जाता कुठे आहे तुम्ही. मी बुवा पाहायला जाते तू उद्यापासून मा माग चाल. हे बघा मामा त्यांना काही लाजबाज वाटत नाही वाटत. द्या इकडं बस इकडं. हं? असं बोला का सोनाल तो ना बुवा पाहायला जाते अरे मी म्हटलं चालेल काय बाई जाट काय काय तोरा हा कोणाच्या जीवावर तोरा आहे काय माहिती. हम्म. ज्याच्या जीवावर तोरा मारिती त्याला घालायला कपडे नाही सुईचे. त्याच्या जीवावर तोरा मारिती मला दाखविती तो तोरा. तू माराय नाही हे बोलले नाही तू सोडून बोल त्याच्या त्याला जीवावर कपडे- काय तोरा मारिती तुला काना मागून आली न चिकाट झाली अजून महिना नाही झाला येऊन आणि तोरा दाखविती मला. मी 40 वर्ष त्याच्या संग राहिले तर त्यानं मा तवाने काय केलं ना आता तो भरुशा मा काय करणार आहे. अरे पण सुन बाईला आपण नाही जाणार मध्ये देईल कोण तिला हम्म. भाजीपाला कोण आणून दे आली तिला मोठी गोर गोपाळी तिला साडी चोळी कोण ब्लाऊज कोण घेऊन देईल हा आपल्याशिवाय कोण आहे आपल्याशिवाय आपल्याशिवाय नाही तो हा? शिवाय तो शिवाय कोणी काय भांडणं चाललंय रिकामे रिकामे. काय नाही बाबा तुला सांगितलं ना भांडणं करायचे वय बरं का. मीच का आठा आताशी आली बाई सारी सकाळची आताशी तुम्ही ना घराचं हा? खेळ हा हा तू बी मलाच दाबून ठेवू. हम्म. तो बायकोची बाजू घे आणि तो बापाची बाजू घे. हा भाड्या दादा हा तुमच्या दारूची सगळी उधारी देऊन टाकली. कधी हा आजच दिली. किती होती काय 6,000 रुपये झाले. 6 होती काय काही त्या गाड्याला दिलं होतं ना क्वार्टर आणून. हा ते बरं झालं मिठावलं केव्हा तरी मिठायचंच होतं आता परत त्यांना नाव फोडलं का तुम्ही 3-4 क्वार्टर कमी पिले का या महिन्यात. नाही रे रोजची चालूच आहे एक मग बिल 6,000 झालं. गाड्यांचे क्वार्टर होतं ते जास्त होतं ना. ते मिक्स आहे होतं ते काय मध्ये ना 2 दिवस नव्हतं पेलं तुम्हाला एक सांगू हा. का बरं का मी काय आईची बाजू घेत नाही बायकोची बाजू घेत नाही पण खरं सांगतो बरं का. मला वाटतं आईला आहे ना आईने व्यवस्थित वागायला पाहिजे. अरे तू आईच अशी वागती काय करतो ती सोनबाई रडत होती माझ्याजवळ तिच्या गळ्यात फुटका म्हणून लग्न करून आणले हिला लाज वाटे का लाज ही स्वतःच्या गळ्यात घालून येते ती अख्ख्या सिन्नर मध्ये मला वाटत मा बायकोची काही चूक नाही. काहीच चूक नाही त्या पुरीची आणि ती संशय का ती भाव सासरा सून मस्त गुलगुल गोष्टी करत्या म्हणजे तिची बाजू घेतो मग तो लाज वाटते गेला तिला हा? काय हो दे आता काय येड्यापणा आहे तिचा काहीतरी. आणि तुम्हाला एक सांगू का बरं का दादा इथं चुकू राहिलं आईचं. नाही तिला ठेशील मी आता एक आई दिवस आई आपलं घर फोडणार म्हणजे फोडणार. फोडत हा मला शब्द काय आहे माझा. मला काय फरक पडायचा आहे मला सोनबाई चांगली पोर चांगले दादा आहे बा, हाल कोणाचे तुम्ही होईल आमच्यात राहा. हाल कोणाचे होईल तिचे होतील हा हा बरं जाऊ या वयामध्ये म्हातारपणामध्ये माणसाने कसं वागलं पाहिजे सुना मुलाच्या आजारी राहिलं पाहिजे नाही हा? नाही, तिला ना थोडासा आहे ना झटका पाहिजेलच. नाही तिला आता रात्री ठेचली मी घरात तुम्ही फक्त हाणताना मध्ये येऊ नका नका हो असं. नाही तिला एकदा मला घेऊ देत आता लोक कसे बोला त्या लोक नाव ठेवतात. जाऊ दे मला असं नाव ठेवतील त्याचं ठेवतील असं नाही या करायचं. वयात मारली म्हणजे बाब्याने बायको चला मग चहा घ्यायला तो. तू विचारतो बायको चहा ठेवला पाय आणि एक कास कर मला ते मोठी पॅन्ट घेऊन ये बरं एक गावात जाय का बरं कारण तू आहे सारखी माहिती त्याला मग ही पॅन्ट सोडून तुझी पॅन्टच नाही बरं घालायला सोना देख ते असंच बसतो काय रे बरं चुलीला पाय लावून बसतो मी कोणत्या दिवशी चुलीला पाय लावून बसलो तो बायको समोर काय झालं. तू आहे बा ती हा उठतो सकाळी उठला का जातो चुली बरोबर असा पाय पुसून बसतो सोना समोर हिला लाज वाटते का लाज आई हा? ए, आई बाहेर ये बरं तू. मला पहिले मोठी पॅन्ट घेऊन ये मागं गेली हा ते गेली चला हागायला
तिला बोलो अर्जंट मध्ये, सिन्नर मधून खाऊन आली ना गप्पा गप. बोलो अर्जंट मध्ये. बोंबलो राहिला मा नावानं. तू हे काय हे मा बापावर काय नको ते आरोप घेऊ राहिली तू? म्हणजे? हा? हा? नको ते आरोप कायला घेऊ राहिली विचार तू? तू विचार तिला अजून एक समजून सांग. काय? हा लोकांचं लेकरू आहे आपल्या इकडे ये का घरामध्ये. तू? हा? काय हे म्हणते हे तुली जवळ अशी पाय लांब करून बसेल होते का? हा? त्यांना कळायला पाहिजे ना, एकटे एकट्यांचे कपडे घेतात, त्यांना नाही आणत. ते आणायचं न्यायचं ते नको शिकू पैसे मला. तुमच्याकडे असतात तो ना. फक्त चुलीला पाय लावून बसतो का नाही तुला ते तो नवऱ्याने विचारलं ते सांग. म्हणजे तुमचं अय, सांगायचं आई काय? आई मी तू काय आहे? तू दाबू नको तिला, तू दाबू नको तिला. बरं ए, मोकळी सोडी ते बाबा तुझ्या बापाना मोकळी सोडली बोल. ए, मी काय म्हणतो हा, ऐक ना बाबडे, हा. हे दादा असे चुलीला पाय लावता का बसत का? नाही ना, तसं कशाला बसतील? ते बाबा आहे ना आपला, तसं बसणार का माझं समोर? तिला या चुली जवळ बसून दाखव तिच्या लक्षात. मी काय म्हणतो मला एक सांग, तुला घर फोडायचंय का? म्हणजे तुला घर फोडायचंय वेगळं कर. कोणाचं फोडू आम्हाला वेगळं- कोणाचं फोडून कोणासाठी का बाय फोडू? मी काय म्हणतो तुला राहायचंय का घरात? तुला राहायचंय का? तू राही ना सुना संग. मी राहणार आहे ते. म्हातारपणात परपंच. मी राहणार आहे ते. हा. आई तशी या बाय, बावली हे- करते. हे चुकीचं बोलते तू, माझ्या चुकीचं बोलते. या बाय माझ्या बापावर बी माई सोचे आणि माझ्या बायकोवर बी माई सोचे. फक्त मा विश्वास नाही. तुझं- मी 4 बॉटुले गावामध्ये म्हणून मी सकाळी 10ला गेले का आंघोळ करून मग संध्याकाळी 6लाच हे येते. बाई बोचा अंदाज तबीचा हे विषय काही ये बोलला सोडून दे. तो वाला नाही का याच्यावाला नाही. विषय तुला मी तो वाला सांगतो नाही का बाय, याच्यावाला नाही. ये ना म्हातारपणा तू काही चळकार बाय. राहिली. हे आम्ही ना 3 जण एकत्र राहतो. तू खुशाल तू वाहिली राह. हा राहील. मला दादा लागत चला दादा चल दादा चला काय व्यवहार कुणा बरोबर राहणार? राहील मी एकटी. तिला कोण खाते? मरू दे जाऊ दे हाऊस होईन. कोण खातं तिला? माहिती चला नाही दादा जाणार. दादा चला हा चल. तुमची हाऊस करीन. हा हा. चला जा तू काय करते? जा. शेवटचा चहा पे चाल. काय गरज नाही पडली. हा. जाय. तू गरड्यावा आला असं सुनाच्या आजचं पाणी घे. जाय. भेट. तू शिपा पी जाय. चल, तू पण ये. होय तू शिपा पी तिच्या आजचं.